संवाद विद्यार्थी मित्रांशी डॉक्टर आरे कुंभार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे. जे पुस्तक विद्यार्थी, शिक्षक, पालक प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्याचं ध्येय जे आहे ते ध्येय पूर्ण करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल, म्हणून प्रत्येकापर्यंत हे पुस्तक पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न. दिवस 8वा. शारीरिक श्रम करा. आपल्यापैकी स्वतःचे कपडे स्वतः कोण कोण धुतात? सरांच्या या प्रश्नाने सगळेच गोंधळले. कोणाचाच हात वर झाला नाही. झोपताना स्वतःचे अंथरूण पांघरून स्वतःच कोण कोण टाकतात? मुले एकमेकांकडे बघू लागली. सकाळी उठल्यावर स्वतःचे अंथरूण पांघरून स्वतःच कोण कोण काढतात? थोडे थांबून सरांनी विचारले. अरे, मग दिवसभरामध्ये कामे तरी कोणती करता? मी झाडलोट करते सर, माधुरी म्हणाली. छान. सरांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. सर, मी दुकानातून सामान आणतो, राजने सांगितले. वा, सरांची शाबासकी. आणखी कोण कोण काय काय करतं? सरांनी सर्व वर्गावर नजर फिरवीत विचारले, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. मग दीर्घ श्वास घेऊन सर बोलू लागले. विद्यार्थी मित्रांनो, परमेश्वराने आपणास जेव्हा हे शरीर दिले तेव्हा त्या पाठीमागे त्याची काहीतरी योजना व अपेक्षा असली पाहिजे. महात्मा गांधी म्हणतात की ईश्वराने आपणाला जन्माला घातले हे खाणे पिणे आणि मजा करणे यासाठी नव्हे, तर घाम गाळून रोजगार कमावण्यासाठी होय. त्यासाठी प्रत्येकाने आपल्या शारीरिक अवयवांचा ज्ञानपूर्वक व जाणतेपणी उपयोग करू लागणे हाच त्यांच्या बुद्धीचा उत्कट व जलद विकास साधण्याचा मार्ग होय. डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा ही जशी 5 ज्ञानेंद्रिये ज्ञान ग्रहण करण्यासाठी दिलेली आहेत, तशी हात आणि पाय ही कर्मेंद्रिये काम करण्यासाठी दिलेली आहेत. यातील कर्मेंद्रियांचा उपयोग आपण जोपर्यंत शारीरिक कष्टासाठी करत नाही तोपर्यंत परमेश्वराची अपेक्षा पूर्ण होत नाही. हाताने आम्ही लिहितो की सर? माधवी मध्येच म्हणाली. हो हो, तेही हाताचेच काम आहे. लेखन हे विचारातूनच येते आणि विचार मेंदूतून येतो. आपल्या हाताद्वारे ते कागदावर उमटते. यामध्ये मेंदूचा व्यायाम नक्कीच झाला, पण शरीराचा कुठे झाला? महात्मा गांधी आपणाला सांगतात, जो 3 उंगलियों से यानी लिखने का काम करते हैं, उनकी शिक्षा आधी अधूरी है. 10 उंगलियों से काम के साथ शिक्षा प्राप्त करो. 10 बोटांनी कोण कोण काम करतं सांगा? शेतकरी, विशालने पटकन सांगितले. गॅरेज मधला माणूस, भूपेशने सांगितले. झाडूवाला, गिरीशच्या सांगण्यावर काही जण हसले. सर, स्त्रिया धुणे धुतात, स्वयंपाक करतात, तेही 10 बोटांनीच की. शारदाने जरा रागातच आपली बाजू मांडली. हो हो, नक्कीच ते श्रम करतायत आणि म्हणूनच आपण जगतो आहोत हे आपणास विसरता येत नाही. बाबा आमटे आपणाला याची जाणीव करून देताना म्हणतात, श्रम करणारे काम करतायत, ते घाम गाळतायत, म्हणून तुम्ही आराम करू शकता. तेव्हा श्रमाची प्रतिष्ठा, मोल ओळखायला शिका. त्यांनी आनंदवन फुलवलं ते श्रमाच्या जोरावर. श्रम ही श्रीराम हे त्यांचे घोषवाक्य. मुलांनो, मी आनंदवन पाहिलं तेव्हा मी अक्षरशः थक्क झालो. काय बनत नाही आनंदवनामध्ये. आपल्या घरात दिसणाऱ्या जवळपास सर्व वस्तू आनंदवनामध्ये बनवल्या जातात. शेती पिकवली जाते आणि हे सगळं करतं कोण? महारोगी, हातापायांना बोट नसणारी माणसं. बाबांनी त्यांना स्वावलंबी बनवून स्वाभिमानाचे धडे दिले. त्यांचे ठाम सांगणे आहे, दान माणसाला नादान बनविते आणि काम उभारी देते. कोळ्याला 4 पैसे देण्यापेक्षा जाळं देऊन स्वतः मासे पकडायला सांगा. हाताला काम द्या. सुदैवाने आपल्या हाताला 10 बोटे आहेत. हे 10 बोटांनी काम करतात. त्यांचे मन अन मेंदू कामात किती गुंतलेले असतात पहा. आपल्या कामात ते तल्लीन होऊन जातात आणि त्यातूनही काहीतरी निर्माण होतं. भरतकाम, विणकाम, शिल्पकला, मूर्तिकला, यंत्रांची निर्मिती ही 10 बोटांचीच किमया आहे.
खेळांचंही असंच आहे. तोही शारीरिक व्यायाम आहे. 10 बोटच काय, सर्व अंग झोकून द्यावं लागतं, तरच चांगले खेळाडू तयार होतात. अशा सर्व कृतीमध्ये माणसाला तहान, भूक व वेळ काळाचं भानच राहत नाही. त्या निर्मितीला त्या व्यक्तीची सर्व ज्ञानेंद्रिये आणि कर्मेंद्रिये जोडली जातात. हेच खरं शिक्षण. पण यापासून तुम्ही खूप दूर आहात हे ऐकून बरं वाटलं नाही. सगळा वर्ग शर्मिंदा झाल्यासारखा दिसू लागला. सरांच्या डोळ्यास डोळा भिडवण्याचे बरेच जण टाळत होते. त्यातूनही शीला धाडस करून म्हणाली, सर, आम्हाला वेळ कुठं असतो ही कामं करायला. ही लंगडी सबब आहे. टीव्ही बघायला, खेळायला, या सगळ्या गोष्टींना वेळ असतो. शीला गप्प. तिच्याकडे पाहून काही मुले हसली सुद्धा. हसू नका, तुम्ही त्यातलेच आहात, सर त्यांच्याकडे पाहून म्हणाले आणि तेही गप्प झाले. आज माझा मुख्य भर आहे तो शारीरिक श्रमावर. आपल्या पुराण वाङ्मयामध्ये सुद्धा शारीरिक श्रमाची महती सांगितलेली दिसून येते. रामायणातील एक प्रसंग तुम्हाला सांगतो. सांगा सांगा ना सर, सगळे खुश. तुम्हाला माहित आहे, राम, लक्ष्मण आणि सीता 14 वर्षे वनवासामध्ये होते. असेच एकदा ते फिरत फिरत एका तळ्याजवळ आले. त्या तळ्यामध्ये गुलाबासारखी टवटवीत फुलं होती. रामाला ती खूप आवडली. राम तेथे दररोज जाई. फुले जशीच्या तशी, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळ्यात सुद्धा. रामाला मोठे आश्चर्य वाटले. याचे रहस्य कोणाला विचारावं बरं? त्या वनामध्ये एक म्हातारी राहत होती. शबरी तिचे नाव. रामाने शबरीला विचारलं, या तळ्यातील फुलं तिन्ही ऋतूमध्ये टवटवीत कशी काय? ती कोमेजत का नाहीत? यावर शबरीने त्या पाठीमागचं कारण सांगितलं. ते असं, या वनामध्ये मतंग नावाचे एक ऋषी राहत होते. त्या गुरुकुलात त्यांचे शिष्य होते. त्यांचे श्रम आणि शिक्षण दोन्ही मतंग ऋषीच्या मार्गदर्शनाखाली चालू होते. काही दिवसांनी त्या शिष्यांना गुरुच्या शिकवण्याचा आणि आज्ञेचा कंटाळा यायला लागला. ते त्यांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष करू लागले. एके दिवशी मतंग ऋषींनी त्यांच्या वनात जाऊन लाकडं तोडून आणण्यास सांगितलं. स्वयंपाकासाठी लाकडे हवी होती, पण शिष्यांनी ते ऐकलं नाही. मतंग ऋषी काही बोलले नाहीत. त्यांनी स्वतःच एक कुऱ्हाड घेतली, वनात गेले आणि लाकडं तोडू लागले. कोणीतरी हे शिष्यांना सांगितलं. त्यांना खूप वाईट वाटलं. मग त्यांनीही कुऱ्हाडी घेतल्या आणि वनात गेले. गुरूंची क्षमा मागितली आणि काहीही न बोलता लाकडं तोडण्यास सुरुवात केली. दिवसभर इतके कष्ट केले की त्यांच्या अंगातील घामानं इथं हे तळच निर्माण झालं आणि त्यात जी फुलं उमलली ती कधीही कोमेजत नाहीत. घामाचं पाणी मिळालं ना त्यांना बाळांनो. कथा संपली. काहीतरी समजल्यासारखी मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होते. रमेश थोडा मात्र बुचकळ्यात पडला होता. न राहून त्याला सरांनी विचारले, सर, घामाचे तळे होणे, फुले न कोमेजणे हे मला अशक्य वाटते. बरोबर आहे तुझं म्हणणं. या दंतकथाच असतात, पण यातील शिकवण जी आहे ती खूप मोठी असते. काय शिकवण मिळते आपणाला या कथेतून? आयुष्य गुलाबाच्या फुलांप्रमाणे टवटवीत राहण्यासाठी कष्टच केले पाहिजेत, कस्तुरी म्हणाली. सगळ्यांनी टाळ्या वाजवून कस्तुरीच्या या उत्तराला दाद दिली. सरांनीही तिला शाबासकी दिली. श्रमाचा धागा त्यांनी पुढे चालू ठेवला. फुलावरून आठवलं, विनोबा भावेंनी फुलांचा दाखला देऊन श्रमाचे महत्त्व सुंदर रीतीने पटवून दिले आहे. ते म्हणतात, बगीच्यातून फुले तोडून आणून देवाच्या शिरी वाहिली ही पूजा, परंतु फुले निर्माण करण्यासाठी बगीच्यात मेहनत केली तीही पूजाच. पहिली पूजा दुसऱ्याच्या श्रमावर केलेली आहे आणि दुसऱ्या पूजेमध्ये नवनिर्मितीचा आनंद आहे आणि म्हणूनच दुसरी पूजा श्रेष्ठ. पण सर, शिक्षण आणि श्रम याचा काय संबंध? कांचनने विचारले. फार जवळचा संबंध आहे बाळांनो. श्रमाशिवाय शिक्षणाला महत्वच नाही. श्रम हे प्रत्यक्ष जगणं असतं. ती नुसती पोपटपंची नसते. आणि श्रम हा दारिद्र्यावर उपायही असतो. हे ओळखलं कर्मवीर भाऊराव पाटलांनी. महाराष्ट्रात शिक्षणाद्वारे सामाजिक परिवर्तन करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील
यांनी त्यांच्या रयत शिक्षण संस्थेची पायाभरणी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद यावर केली आणि लाखो विद्यार्थ्यांचे पैशाविना शिक्षणाचे बंद असलेले दरवाजे त्यांनी उघडले. श्रमाच्या मोबदल्यात शिक्षण दिले. विद्यार्थ्यांचे मन, मनगट, मेंदू एकत्र आणण्यानंतर ते किती प्रगती करू शकतात आणि दारिद्र्यावर कशी मात करता येते हे त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवले. शिक्षणाच्या त्यांच्या चतुसूत्रींपैकी स्वावलंबन हे एक सूत्र आहे आणि ते अनेक शिक्षण संस्थांना आणि विद्यापीठांना मार्गदर्शक ठरले. त्यांच्या शिक्षण संस्थेत साताऱ्याचे तत्कालीन कलेक्टर हमीद अली यांनी सरकारी जमीन देण्याची तयारी जेव्हा दाखवली त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटलांनी 4 भिंती या डोंगराच्या उताराची मागणी केली. उद्देश स्पष्ट होता की विद्यार्थी डोंगर फोडून ज्ञान मंदिरे उभारतील आणि झालेही तसेच. आज 4 भिंती हे एक ज्ञानतीर्थ झाले आहे. सन 1952 मध्ये मिसिसी कोप हे अमेरिकन प्राध्यापक फुलब्राईट शिष्यवृत्ती घेऊन भारतामध्ये आले. तेव्हा त्यांनी कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेस भेट दिली. त्यांनी संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजला भेट दिली तेव्हा कॉलेजच्या इमारतीचे काम चालले होते. हे पाहून मिस्टर कोप म्हणाले, अण्णा, तुम्ही आमच्या फोर्ड फाउंडेशनकडे मागणी केली असती तर तुम्हाला काही डॉलर्स या कार्यासाठी मिळाले असते. यावर मुलांनी फोडलेल्या खडीच्या ढिगाकडे बोट दाखवून अण्णा म्हणाले, हे माझे डॉलर्स. शिक्षणासाठी श्रम आवश्यक असतातच म्हणून अण्णांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली. म्हणजे केवळ स्वतःच्याच परिवर्तनासाठी नव्हे तर समाजाच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली श्रम हीच आहे. सर, आम्हाला आई बाबा काही करूच देत नाहीत, मनीषाने तक्रार केली. ही त्यांची चूकच आहे. पण आता श्रमाचं महत्त्व तुमच्या लक्षात आलेलं आहे. सर, आम्हाला आई बाबा काही करूनच देत नाहीत, मनीषाने तक्रार केली. ही त्यांची चूकच आहे. पण आता श्रमाचं महत्त्व तुमच्या लक्षात आलेलं आहे. इंग्लंड, अमेरिकेमध्ये तर बरेच विद्यार्थी चक्क हॉटेलमध्ये काम करतात आणि शिकतात. अमेरिकेतील इलिनॉइस प्रांतातील ब्लॅकबर्न कॉलेजमध्ये महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पूर्णपणे कमवा आणि शिका या तत्वावर चालले आहे. तेथील विद्यार्थी हे गोरे अमेरिकन उच्चभ्रू कुटुंबातले, पण येथे त्यांनी घरगुती सर्वच म्हणजे स्वयंपाक करणे, खोल्या व मैदान झाडणे, परंतु कॉलेजच्या इमारतीही बांधाव्या लागतात, शेतीची कामे करावी लागतात. या बदल्यात त्यांना फीमध्ये कोणत्याही प्रकारची सवलत नाही. शारीरिक श्रमाला प्रतिष्ठा म्हणूनच ते ही कामे करतात. आणि हो, विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना अमेरिकन सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य आहे का? का बरे त्यांना सरकारी नोकरीमध्ये प्राधान्य असेल? तल्लीन होऊन ऐकणारे विद्यार्थी सरांच्या या प्रश्नावर विचार करू लागले. कारण ते श्रम करतात. सुधीरचे मत, श्रमाने शिक्षणाचे महत्त्व कळते, कविताचे म्हणणे. सरांच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. त्यांना हुरूप आला. ते पुढे बोलू लागले, मुलांनो, पाश्चिमात्य देशात सुबत्ता असूनही श्रम करण्याची त्यांना अजिबात लाज वाटत नाही. श्रमाचं महत्त्व अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष अब्राहम लिंकन यांना उमगले होते. त्यांचा जन्मच गरिबीतला, वास्तव्य झोपडीत. मग श्रम करण्यावाचून पर्याय नाही. जंगलात जायचं, लाकडं तोडायची, चूल पेटवायची आणि त्या उजेडामध्ये अभ्यास करायचा. अध्यक्ष झाल्यावरही स्वतःच्या बुटाचे पॉलिश ते स्वतः करीत होते. ते पाहून एका अधिकाऱ्याने त्यांना आश्चर्याने विचारले, आर यू पॉलिशिंग युअर शूज? यावर लिंकननी प्रतिप्रश्न केला, देन हू शूज डू यू पॉलिश? ज्यांना कळले ती मुले हसली. 90 वर्षातही आपली तब्येत ठणठणीत कशी, असा प्रश्न एकदा प्रसिद्ध लेखक बर्नार्ड शॉ यांना एका पत्रकाराने विचारला. शॉ म्हणाले, चला, माझ्या तब्येतीचे रहस्य सांगतो. ते त्यांच्या घराच्या पाठीमागे घेऊन गेले. तेथे एक लाकडाचा ढीग होता. त्याकडे बोट दाखवून शॉ म्हणाले, स्वयंपाकाला लागणारी लाकडे मी रोज फोडतो. दुसऱ्या एका इंग्रज लेखकाच्या पत्नीचं उदाहरण सांगतो. टॉल्स्टॉय हे त्या लेखकाचं नाव. त्यांची पत्नी वृद्ध व अंध होती. टॉल्स्टॉयच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचा राबता असे. सगळ्यांना ती जेवू घालायची. प्रथम ती येणाऱ्यांचे हात हातात घ्यायची, तळहात चाचपून पाहायची. ज्यांच्या हाताला खड्डे पडलेले असतील
त्याला प्रथम जेवायला घालायची. जेवणावर त्याचा प्रथम हक्क आहे असं ती म्हणायची. पहा मुलांनो, श्रमातून केवढी मोठी माणसं निर्माण झालीत. मग आईबाबांनी श्रम करावे आणि आपण फक्त शिकावं हे बरोबर आहे का? नाही. सर्व मुलांचा एकत्रित प्रतिसाद. पण आजचं चित्र थोडं वेगळं दिसते. श्रम करणारा बिचारा रात्रंदिवस कष्ट करतोय आणि त्या श्रमावर काही जण आनंदाने लोळतायत. म्हणजे श्रम कोण करताय आणि लाभ कोण घेताय हे बदललं पाहिजे. गौतम बुद्ध आपणास सांगतात की ज्याने परिश्रम केले तो आपल्या परिश्रमांच्या फळांचा स्वामी झालाच पाहिजे. अशी परिस्थिती निर्माण होण्यास हातभार लावा, तेव्हाच खरे सामाजिक परिवर्तन होईल. यासाठी तुम्ही अगोदर श्रम करा आणि श्रमाची ही दीक्षा दुसऱ्याला द्या. महात्मा गांधी हे याचे मूर्तिमंत उदाहरण. त्यांचे शिष्य विनोबा भावे. धान्य निवडणे, भाजी चिरणे, स्वयंपाक करणे, चरख्यावर सूत कातणे इतकेच काय, पण संडास साफ करणे ही कामे सुद्धा ते नित्यनेमाने करत. यात त्यांना कधीही कमीपणा वाटला नाही. असे आदर्श आपल्या पुढे असताना मग आपण आपली कामे का करू नयेत? अरे, जपानमध्ये असे महापुरुष निर्माण झाले नाहीत, पण तरी सुद्धा जपानकडे आज बाजारपेठेतील एक सत्ता म्हणून ओळखले जाते. ते कशाच्या जोरावर? ते त्यांच्या देशातील सामान्य माणसाच्या श्रमावर, प्रामाणिक आणि कठोर परिश्रमावरच जपान महासत्ता ठरला. किती छोटा देश, किती लोकसंख्या, तुलनेने आपण केवढे बलाढ्य. मग का नाही आपण महासत्ता आहोत? कारण श्रम करण्याची आपली तयारीच नाही. सरांचा चेहरा लाल झाला. त्याच आवेशामध्ये ते बोलू लागले. श्रमाची संधी तुम्हाला खूप आहे. तुम्ही अगोदर स्वतःची कामे स्वतः करा आणि या उपर समाजासाठी तुम्हाला काही करायचे असेल तर अशा अनेक संधी पडून आहेत. हेमल कसा उभारणारे प्रकाश आमटे म्हणतात, आपल्या देशामध्ये आज काम करता येईल अशी खूप ठिकाणे आहेत. तिथं नवीन विचाराने स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या तरुणांची गरज आहे. हेमल कसाच्या कामापासून कुणी प्रेरणा घेऊन काम करू शकलं तर माझ्यासाठी तो आनंदाचा क्षण असेल. मुले भारावून ऐकत होती. एका गुरुकुलामध्ये शिष्यांची परीक्षा घेण्यासाठी आचार्यांनी शिष्यांना जगामध्ये सगळ्यात उत्तम आणि शुद्ध पाणी कोणते असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांच्या शिष्यांनी दिलेले उत्तर वाचतो. त्यातील बरोबर उत्तर कोणते ते तुम्ही सांगा. 1. गंगेचे पाणी. 2. आकाशातून भूमीवर पडणारे पाणी. 3. कमळाच्या पाकळ्यावर मोत्यासारखे दिसणारे दवबिंदू. 4. अनेक दिवसाच्या विरहानंतर मुलाला भेटणाऱ्या आईच्या डोळ्यातील अश्रू. 5. मरणासन्न अवस्थेमध्ये असलेल्या धनपतीच्या डोळ्यातून येणारे पश्चातापाचे अश्रू. आणि नंबर 6. अहोरात्र मेहनत करून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीच्या घामाचे जल. घामाचे जल. वर्गात आवाज दुमदुमला. शाबास मुलांनो, मग उद्यापासून स्वतःची कामे स्वतः करणार ना? हो सर. पुन्हा एकदा वर्ग दुमदुमला. जीवनातलं एक महत्वाचं रहस्य उमगल्याचे त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. याचा फायदा घेऊन सरांनी सर्वांना विचारले, अनेक संधी मी तुम्हाला सांगितल्या. मग उपलब्ध परिस्थितीमध्ये तुम्हाला नेमकी कोणती संधी आहे हे उद्या लिहून आणाल का? हो, सर्वांनी एकमुखी होकार दिला.